नमस्कार भावांनो बहिणींनो. भैया शाळेत जायले म्हणून पंखा बंद केलाय. म्हणलं मग निवांत वातावरण निघतं असं हिरो आणि शांत वाटतंय. म्हणलं मग पण लय गरमी आहे. पंखा बंद केला म्हणजे गरमीच लय होती. आता तुमच्या ताईनं मुंगाची डाळ बनवली. मोकळीच मुंगाची डाळ बनवली. आज भैयाला आवडती मुंगाची डाळ बनवली आणि 2 वांगे भाजलेत भरितासाठी. लय गरम वातावरण आहे. तर भैया काय वांगे खात नाही, मग त्याच्यासाठी काय बनवलं नाही. तर नंतरच गरम गरम बनवून खाईन. आता इच्छा नाही. भैया आल्यावरच जेवण करत असते. पण म्हणलं चला आता आपण घेऊ व्हिडिओ काढून. समोरच्या घरातच काढायला लागले. ह्या घरात कधी इकडं कधी तिकडं अशी करत असते मी. कधी इथं काढायचा, कधी स्वयंपाकाच्या घरात. दाजी जायलेत कामाला. तर ती आता येतील 2ला येते. त्याचा 2चा टाईमच आहे. तर म्हणे थोडं उशिराच येतील ते. आता भैया शाळेत गेलाय. आता भैयाची पण परीक्षा चालूच होईन. आता भैया रात्री तर लय गरमी होत होती का लय लगे का लय गरमी होऊ लागली. आता इकडं पण तसंच वातावरण झालं गरमीचं. आणि पंखा बंद केला तर मग जास्तच गरमी होती. असं होतंय. आता पोळ्या झाल्यात तुमच्या ताईचा म्हणजे आता 11 वाजलेत. तर म्हणलं मग नंतर भैया आला तर टी व्ही चालू राहते. तो सांगतोय मम्मी तू आधीच व्हिडिओ काढून घ्या जाय, मग टी व्ही बंद करायला होती तू मला. तर असं म्हणून ते म्हणलं मग आपण आपलं आता उन्हाळ्याचे घरात राहून पण असं तोंड सुकल्यासारखं होतंय. काय माहिती काहून होतंय उन्हाळ्यात तसंच होतंय. चेहरा सुकल्यासारखा. आणि दाजी गावाला जायले होते. काल गेले ते आणि आज आता आलेत कामावर जायलेत. मग ते घरी असले ते आणतात थंड काही ना काही आणतच राहतात. काल गेलते ते आता रातभर राहिले न इथल्या इथंच गेलते ते त्याच्या मावशीच्या घरी. तर मग गेलते तर काल लय कलर मी तर म्हणते ओळखू आहे ना असं तोंड झालं. तर लय कलर लावला होता त्याच्या मित्राईनं लय का लय लगे. मग त्यालाच मी म्हणलं होतं जा म्हणलं तुमच्या मावशीच्या घरी. मग गेलं कुठं तर त्याला पण थोडंसं करमतंय. कामावर मग म्हणे जातो जा म्हणलं. तर म्हणे बरं. आणि भैयानं ना आम्ही काय होळी खेळली नव्हती. मग म्हणलं जाते मी तिकडं. तर मग गेले होते. तर येते ना आता निघेलेच आहेत म्हणजे. ते म्हणे आता कामावर आलो म्हणे. म्हणलं या ना घरी. तर म्हणे नाही म्हणे मी कामावर आहे. आणि भैया शाळेत गेला तर मग लगेच हे होतंय करमत नाही काय नाही. तो घरी असल्यावर जरसं बरं वाटतंय. आणि बाहेर तर सांगूच नका किती ऊन आहे. लय ऊन आहे लगे. आणि एवढं गल्लीत लेकरायनं फुगेन हेन कालच्या पन्न्या सगळी गल्ली रंगेली आपली कलरच्या यानं. लगे लय कलर होता का लय लगे. बाहेरच नाही निघले. जेच पायऱ्या गिऱ्या झाडून घेतल्या काल बाहेरच्या आणि मग बाहेरच नाही निघले. काल आपलं राहिलं हे कसं थर्मास चालूच राहिलं. पण तरी पण दाजीनं बंद केलता तुमच्या म्हणजे मायाकून असं झालं. रिकाम म्हणजे थर्मास चालू राहिला. बरं झाले उठून आले. त्याला कामावर जायचं होतं परवा दिवशी. तर त्यानं बंद केला. मग आई म्हणे बरोबर बंद करायचं ना ताई. तर मग काल थोडंसंच पाणी होतं. काल भैयानं आळस केला नाही तर तो जात असतोय थर्मास घेऊन पाण्याला. मग भैयाला म्हणलं थोडं गरम म्हणजे गरम पाणी झालं तर थर्मासमधलं. काल ते दादा आलेच नाही. आणि तुमचे दाजी काय घरी नव्हते काल. नाही तर यायनं आणलं असतं कुठून पण पाणी. तर मग ते पाणी आले दादाच्या कलरचे नसती ना आले. मग आज लवकर पाणी आलं. मग जा पाणी आलं तवा मग थंड पाणी प्यायलं लगे असं वाटू लागलं गार पाणी प्यावं. काल तर गरम म्हणजे पाणीच नव्हतं. बिलकुल पाणी नव्हतं. थोड्याशाच पाण्यात धकवलं तसंच. आणि भैयाला म्हणलं जाय आपल्याला जाऊन बिसलरी आण म्हणलं. भैया म्हणे मी नाही जात मम्मी. मग आई म्हणे ताई स्वतः जायचं आणि घेऊन यायचं म्हणे. भैयाच्या भरोश्यावर राहायचंच नाही. जाय भैया घेऊन ये. मग भैयानं काय केलं घेऊनच नाही आला. मग लय लगे ताण लागली होती. मग सकाळी पाणी तवा थंड पाणी पिलं तवा बरं वाटलं. पाणी नव्हतं. अंदाजी गावाला जायला होते काल. मग भैयाला म्हणलं अण्णा भैया मी हैराण झाले. पण भैयानं शेवटी नाही आणली बिसलरी. मग रात्री गोबीची भाजी त्याच्या आवडीची बनवली. एक बटाका टाकून आणि तसंच गरम पाणी पिलं. असं झालं तर काल पाणीच नव्हतं. आणि ते टाका धुते नसतोय तर मग ते पाणी प्यावं नाही वाटत. मग म्हणलं जाईन भैया. मग नाहीच गेला भैया. मग मला वाटलं मी गेले असते आणायला तर बरं झालं असतं. काल लय पाण्याचं हे झालं. आणि हे घरी नव्हते त्याच्यामुळं जास्तच आरबळावं लागलं. नाही ते आहे ना कुठून आणून दिलं असतं.
आणि गाडी घेऊन काहून नाही जाऊ देत मी भैयाला, त्या भैयाच्या पायाला लागलं होतं, गाडी स्लिप झाली तिथं. मग त्याच्यामुळं मग मी दाजीच्या माघारी त्याला गाडी घेऊन जाऊ देत नाही. तर बिसलरी हा म्हणलं जाऊन भैया एक नाही जात म्हणे, मी जातच नाही म्हणे. तर शेवटी गरम पाणी पिलं त्यानं थोडंसं होतं तेच, नाही जायचं म्हणे मला. मग तसंच मग पाणी नाही काय नाही, मग म्हणलं आता काय करावं. मग तसंच पाणी पिलं. दादा लवकर आले. मग तेव्हा आता स्वयंपाक पाणी झालाय, नाहीतर पाणीच नव्हतं, चहा पाण्याला पाणी नव्हतं, असं झालं. ते मायाकडून थर्मास चालू राहिला आणि काल ते आला नव्हता, त्याच्यामुळं पाण्याचं लई टेन्शन आलं. तर म्हणलं आता काय करावं गाड्या. आपल्या गावाकडे कसं आहे, आपण लगे हांडा कळशी घेऊन जातो, घरचंच पाणी माझ्या भावाचं फिल्टर, तर मग टेन्शनच नाही. असं जायचं पाणी गरम पण नाही होत, काहीच नाही घेऊन यायचं घरचं पाणी असल्यामुळं. शिटीनं मग वाट पाहिली लय वाट पाहिली. आणि भैया कोणचंच काम ऐकत नाही माणसाचं, कधीच नाही का. मम्मी बेजार पण नाही करत मी त्याला, पण नाही आणली त्यानं म्हणे मी नाही जात मम्मी. म्हणलं जाऊ दे आता, याचा मूड नाही तर आपण आपला व्हिडिओ काढून घ्यावं म्हणलं. मग डबल म्हणतोय मम्मी टी व्ही बंद कर, टीव्हीच बंद करायला लावती मम्मी. आता ते येईन 1 घंट्याने येईन भैया शाळेतून, आता अजून टाईम आहे समजा. तर मी पण आता स्वयंपाक केला आहे, आता लगेच फोनच हातात घेतला व्हिडिओ काढायला. स्वयंपाक पाणी झाला आणि म्हणलं चला आता आपला व्हिडिओ काढला म्हणजे एवढं टेन्शन नाही. म्हणलं काय नाही, पाया समोरच्या घरात आला अंधार, टी व्ही बंद आहे आता भैया घरी नाही. तर आता व्हिडिओ काढणं झाला तर लगेच पंखा चालू करते. लय गरमी व्हायला लागली. पंखा बंद असला जास्त गरमी होती, पण ते आपला पंखा आवाज द्यायला लागलाय घर. रात्री तर लय आवाज देऊ लागला ते लय. मग म्हणून मी बंद केलाय. भैया थोडा घरी असता तर दम खाल्ला असता, भैयानं आपल्या दमच नसता खाल्ला. म्हणला असता मागच्या घरात जाय मम्मी व्हिडिओ काढायला, मला लय गरमी व्हायला लागली मम्मी, आणि तू तिकडं जाय ना, आणि मला शाळेतून यायच्या आतच तू तुपले काढून ठेव जाय ना मम्मी. मग त्याच्यामुळं मग तो घरी नसल्यावर तवरकच व्हिडिओ काढून घेत असते. मग तो ऊन लागतंय म्हणतोय, मग त्याला गरमी होती, मग चिडचिड होते. त्याच्यामुळं आधीच आपण आपला व्हिडिओ तयार ठेवायचा, मग टेन्शन नाही. काल मला वाटलं होतं म्हणलं इकडं लय गाणे लावू म्हणजे म्हणलं हेम थिएटर आणि कलर लावते म्हणलं गाणे मोठ्या, पण काय नाही. काल शांत वातावरण होतं, म्हणजे असं समजा 1-1:30 वाजे लोक चालू होता कलर खेळणं इकडं. आणि मग त्याच्यानंतर शांत होतं, काय गाण्याचा आवाज नाही, काहीच नाही. भैयाला म्हणलं भैया काढू का रे म्हणलं, हे कलर खेळायला लागलेत लोक. भैया म्हणे मम्मी नको म्हणे, कोणाला आवडतं आहे कोणाला नाही, काढू नको म्हणे. नाही तर मग इच्छा झाली ती. आणि गावाकडं जर असते ना मी कलर तर मग काढलेच असले, आपल्या गावाकडे सगळे ओळखीचे असते. तर मग इच्छा झाली ती, काढले कलर खेळू लागले. पण भैया म्हणे नको मम्मी. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो. व्हिडिओ शेअर करा जा, आणि आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर दे. तर सगळेजण चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो, आणि व्हिडिओ शेअर करा जा. आणि व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा जा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.